कोकणात प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची एक वेगळी प्रथा आणि परंपरा पाहायला मिळते। त्यापैकीच वेगळी परंपरा रायगड जिल्ह्यातील माणगाव इथल्या मुगवली या गावामध्ये पाहायला मिळते। तिथे घरामध्ये गणपती येत नाहीत, मात्र गौराईचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो। मुगवलीच्या गौराईच्या सणाचा आढावा घेत तिथली अनोखी परंपरा जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी। एक गाव एक गणपती ही संकल्पना महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी पाहतो, मात्र माणगाव मधील जे मुगवली गाव आहे या गावात गौरीचं आगमन होतं, गणपतीचं आगमन होत नाहीये। काय परंपरा आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपण मुगवलीला आलेलो आहोत। आपण पाहता या ठिकाणी जे मकर सजवलेलं आहे या मकरामध्ये गौरी विराजमान झालेल्या आहेत, मात्र या ठिकाणी गणपतीचं आगमन झालेलं नाहीये। ही आगळी वेगळी परंपरा आहे, आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणच्या काही ताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या संपूर्ण जी काही तुमची प्रथा आहे त्याबद्दल काय सांगाल? आमचं श्री क्षेत्र मुगवली असल्यामुळे इथे स्वयंभू गणपती आहेच, त्यामुळे आम्ही त्याचीच पूजा करतो। पण आम्ही गौराईला आवडीने घरी बसवतो आणि गौराईचा सण हा आम्ही 1.5 दिवसाचाच असतो। म्हणजे काल संध्याकाळी गौराई आल्या, आज पूर्ण दिवस आणि उद्या दुपारहून त्या जाणार। पण हा जो 1.5 दिवसाचा सण आहे तो आम्ही खूप उत्साहाने साजरा करतो आणि इव्हन माहेरवसनीच नाही तर पूर्ण आम्ही सगळ्या सासरवसनी इकडे राहतो। म्हणजे हे विशेष आमच्या गावचं आहे की आम्ही माहेरी जात नाही आमच्या, कारण का ही आमची गौराई आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडेच राहतो। आणि काल पूर्ण रात्रभर आम्ही गौराईचं आगमन झाल्यावर आरती, मग त्याच्यानंतर नैवेद्य, दही भात भाकरी पापड मिक्स करून त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर आम्ही जागरण केलं। आणि आज आमच्याकडे स्पेशल वडे मटणाचा सण असतो गौराईच्या पूजनानिमित्त। पण आज सोमवार असल्यामुळे आम्ही फक्त वड्याचा नैवेद्य गौरीला दाखवणार। पण संध्याकाळी रात्री 12 वाजता एक खिरीचा नैवेद्य आमचा होतो, त्याच्यानंतर आरती होते आणि ही खीर खायला आवडीने सगळे 12 वाजता जिकडे तिकडे असले तरी जमा होतात। आणि उद्या विसर्जनाच्या वेळेस दही भाताचा नैवेद्य परत असतोच। आणि आम्ही आज रात्री सगळ्या महिला म्हणजे ज्या वयस्कर महिला आहेत त्या गाणी बोलतात आणि आम्ही नाचतो। आणि त्याच्यामध्ये आम्ही भौरी मांडतो, कोंबडा असतो, फुगडी असते, दिंडा असतो। आमच्याकडे एक स्पेशल काटवट करण्याचा पण प्रकार असतो, ते पण आम्ही करतो। आपल्या गावामध्ये गणपतीची मूर्ती आपण आणत नाही, त्याची काय परंपरा आहे त्याबद्दल काय सांगाल? स्वयंभू गणपती हा एक शेतातून आलेला आहे, त्याच्यामुळे ते एवढा इतिहास आम्ही पण नाही सांगू शकत, कारण आम्ही खूप लेट या गावात आलोय। पण आधीपासूनची परंपरा आहे, तो गणपती स्वयंभू असल्यामुळे या गावात गणपती कोणत्याही घरी बसत नाही। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपतीच्या अनेक परंपरा जपल्या जातात, त्याचप्रमाणे ही आगळी वेगळी परंपरा माणगाव मधल्या मुगवलीमध्ये जपली जाते। NDTV मराठीसाठी प्रसाद पाटील, रायगड।